घरात भाजी नसेल तर हा महाद्या नक्की बनवून पहा. प्रवासात नेण्यासाठी हा एक नंबर आहे. 8 ते 15 दिवस छान टिकतो. या उन्हाळ्यात तर बनवून पहाच. नमस्ते, कल्पना रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मनापासून शुभेच्छा. आज आपण सातारकडचा महाद्या बनवतो आहे. महाद्या म्हणजे कुरकुरीत अशी कांद्याची चटणी आहे. ही चटणी एक 8-10 दिवस छान टिकते. प्रवासातही छान लागते. तुम्ही पोळीबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबर पण हा महाद्या खाऊ शकता. अशा छान छान पदार्थासाठी तुम्ही कल्पना रेसिपीला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. तुमचा प्रेम आणि आशीर्वाद असाच पाठीशी राहू द्या. तर आता महाद्यासाठी मी इथं तवा घेतला, तव्यात तेल टाकले. आता हे तेल गरम झालं, आपण ह्याच्यात टाकणार आहे मोहरी, जिरे, हिंग आणि खूप सारा कांदा असा बारीक चिरलेला. हा कांदा चांगला असा कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा आपल्याला, कारण ह्याच्यातलं सगळं पाणी गेलं पाहिजे. पाणी संपलं की असा कांदा छान कुरकुरीत होतो. आणि कांदा लवकर शिजण्यासाठी कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे कांदा पटकन शिजतो. आता हा कांदा खरपूस असा सोनेरी रंगावर परतून घेतला आहे. असा कुरकुरीत झालेला आहे कांदा. त्यात आपण मसाले टाकणार आहे. हा आहे कांदा लसूण मसाला. हे थोडंसं लाल तिखट आहे. हे परतून घ्यायचं आपण चांगलं कांद्याबरोबर. आता ह्याच्यात घालणार आहे मी दाण्याचा कूट. आणि हे कूट पण छान परतून घ्यायचं आहे. बघा छान झाला, रंग पण छान आला. आपण आता शेवटी टाकणार आहे मीठ आणि कोथिंबीर. आता हे परत छान परतून घ्यायचं आहे. आता हे कुरकुरीत होईपर्यंत आपण परतणार आहे ह्याला. तसं आपला कांदा परतून छान झाला, कूट दाण्याचा टाकलेला एकदम कुरकुरीत, आणि त्याच्याबरोबर ती कोथिंबीर पण छान परतली जाते कुरकुरीत अशी. आता हा महाद्या करून इथं तयार झालेला आहे. हा प्रवासात किंवा कुठेही जाताना भाकरीबरोबर, पोळीबरोबर खायला खूप छान लागतो. आणि हा 8-15 दिवस चांगला राहतो हा महाद्या. पुन्हा भेटूया अशाच नवीन पारंपरिक पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.